रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज गाथा, अभंग आणि भावार्थ. अभंग 192. दोन्ही टिपरी एकची नाद, सगुण निर्गुण नाही भेद रे. उसरी अंगी मोडतील परी, मेळविती एका छंदे रे. काहीच न वजे वाया रे, खेळिया एकची बसवंत अवघिया रे. समविषम तेथे होऊच नेदी, जाऊनिया आगळिया रे. संत महंत सिद्ध खेळतील घाई, तेची सांभाळी माझ्या भाई ये. हात राखून हानीती टिपऱ्या, टिपरे मिळून जाय त्याची सोयी रे. वितळाचे अवघे जाईल वाया, काय ते शृंगारुनी काया रे. निवडून बाहेर काढी ती निराळा, जो न मिळे संतांची या घाई रे. प्रकाराचे काज नाही सोडी लाज, निशंक होऊन या खेळे रे. नेनती नेनतीच एके पावली मान, विठ्ठल नामाची या बळे रे. रोमांच गुढिया डोलविती अंगे, भाव बळे खेळविती सोंगे रे. तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे, या विठोबाच्या अंग संग रे. या अभंगाचा अर्थ असा आहे की अरे सौंगड्यांनो, टिपऱ्या दोन असतात पण त्यांचा नाद किंवा ध्वनी एकच असतो ना. त्याप्रमाणेच सगुण व निर्गुण ही दोन रूपे वेगळी जरी दिसत असली तरी त्यांच्यात भेद असतच नाही. नृत्याच्या भरात नाना कौशल्याने अंग मोडून विविध भाव दर्शविले तरी या सर्वांचे लक्ष एका श्रीहरीकडेच असते. खेळणाऱ्यांचे काहीच वाया जात नाही. सर्व खेळगड्यांचे दैवत एकच असते. या श्रेष्ठ ईश्वराकडे जेव्हा त्यांचे लक्ष असते तेव्हा समविषम असा फरकच उरत नाही. या भेदाखेरीज असणाऱ्या परमेश्वरास तू जाण. भाई, या ईश्वराच्या नादाने अनेक संत महंत सिद्ध खेळ खेळतील, पण त्याच मार्गाने तूही खेळाचा रंग सांभाळ. स्वस्वरूपाचा हात राखून त्या साधू संतांनी टिपरीचा खेळ खेळला, नाहीतर टिपरी मिळून त्याचा काय उपयोग. टिपरीचा किंवा टाळाचा ठोका चुकून सारे वाया जाईल असे करू नकोस. बाह्य शरीर शृंगाचा काय उपयोग आहे. आणि साधू संगतीत जो मिसळून जाणार नाही त्यास या मेळाव्यातून निपटून बाहेर काढलं जाईल. वेगवेगळ्या बाह्य रंगांचे किंवा डौलांचे काय काम. तू सर्व लज्जा सोडून शंका सोडून या खेळात भाग घे. प्रथम न जाणणारी असतात पण पुढे या खेळात विठ्ठलाच्या नामस्मरणामुळे एकत्वास पावतात. भावभक्तीच्या सामर्थ्यावर खेळ खेळणाऱ्या व नाना सोंगे धारण करणाऱ्या भक्तांच्या अंगांवर भक्तिप्रेमाच्या रोमांचाच्या गुढ्या उभ्या राहतात. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की या विठ्ठलाच्या अंगसंगामुळे भक्तिरसाने कंठ भरून येतो. पांडुरंग पांडुरंग.